स्वागत करते. विनोदाच्या भाषा अनेक असतात. आपण विनोद अनेक भाषांमध्ये बोलतो, पण दाद देण्याची एकच भाषा असते, ती म्हणजे हास्याची भाषा. चला तर मग आपल्या गप्पांना सुरुवात करूया आणि बघूया कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे. सुरुवात करूया आपल्या भागाला. तुम्हाला माहिती आहे की कांदे पोहे हा कार्यक्रम लग्नाच्या आधी केलाच जातो. आतापर्यंत असे अनेक कांद्या पोह्यांचे कार्यक्रम तुम्ही पाहिलेले असतील, पण इथे आज जो कार्यक्रम होणार आहे कांद्या पोहांचा तो आगळा वेगळा आहे. बघूया इकडे नक्की काय घडतंय ते. सांभाळू ना. हा आणि हे बघ, नर्वस होऊ नको. पायऱ्या आहेत, धडपडशील, सांभाळून ये. 1 2 3 4 पायऱ्या. हळू हळू तर हळू. मला असं तू धडपडते. नीट नीट हळू. डोरबेल जरा वाजवशील. साम्याचं स्किट आहे ना, ते असंच व्हायचंय. आमिर आमिर एक मिनिट. तू ना हल्ली खूप प्रेडिक्टेबल व्हायला लागलायस. अरे एक तरुण मुलगा आणि तरुण मुलगी अशी समोरासमोर आले तर त्यांनी सहज बघायचंच नाही का एकमेकांकडे? हसतोच काय? तू अजून स्वतःला तरुण समजतोस ना, म्हणून असायला. तू तुझा बघ ना. किती जण आहेत स्किट मध्ये? काय बाय तू लिहिलंयस? आमिर पण आहे. तुम्ही इथे कसे काय आलात? अरे चुकून आलो नाही. उघडाय दरवाजा उघडाय. या या. हे काय नाही, तुमच्या धडपडीपेक्षा ना घराचं रिनोव्हेशन करून घेणं लवकर परवडेल मला. नमस्कार. घड्याळात वाजले 8. आम्ही मारतो लग्नाची गाठ. हा मग या विवाह संस्थेतून मी आलेलो आहे. अच्छा. हा तुम्ही नाही का ते? नमस्कार. मी मयूर मोरपंखे. अरे मोरपंखे का? मग फुल वापिस. काय आजोबा? हाय मयूर. हाय. मी पूजा. हा. घरात तुम्ही एकटेच आहात? कोणी वडीलधारे नाही आहेत का? असायलाच हवेत का? म्हणजे आहे. मी बोलतो. एक मिनिट. बसा. दुसऱ्यांच्या घरात गेलात तुम्ही. शिट्टी वाजवली. ए आजे, अगं काय फालतूगिरी लावली तू? सॉरी. बस. आजी लेले. काय बोलतोय? हेच ते मिस्टर लेले. मी तुला बोललो होतो ना. काय फालतूगिरी लावलीस? क्रॅक. अरे थोडी नर्वस झाले रे. नर्वस झालीस? या आजची करताना नर्वस नाही झालीस? अगं तू कसली नर्वस होतेस? अगं गल्लीत तर तुला येता जाताना निर्लज्जम सदासुखी असं म्हणतात. अरे गल्लीतलं ठीक आहे रे, पण वधू परीक्षेच्या वेळी थोडं दडपण येतं ना, म्हणून. आणि तसं आता हा 25वा आहे ना. काय बोलताय तुम्ही? तसं नाही हो, 23 वर बघून गेले. 24व्या वर्षी लग्न केलं, तो वर गेला. आता तुमचा नंबर.
दूध पोह्यांच्या कार्यक्रमासाठी म्हणते मी. दूध पोहे आजी कांदे पोहे असतात ना, हे दूध पोहे. तीच तर गंमत आहे ना. मी जेव्हा कवळी होते तेव्हा मी कांदे पोह्यांचा कार्यक्रम करायचे. आता तोंडात कवळी आली म्हणून दूध पोह्यांचा कार्यक्रम. आजोबा ही आजी ना मला भारी आवडली. ठरवलेले प्रश्न पटकन विचारून टाकू. तुमचं नाव काय? हेमलता. छान आहे नाव, छान आहे. थँक्यू. तुमचं नाव काय? किस. ए नाया नाही नाही हो. किस ना. काय पण बोलतो. किस ना. आता कुठे नाही किस ना. किसन 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 लेले हे नाव. काय फालतू किती लावलेस तू? इकडे इकडे बस इथे. इथे बस इथे. बस इथे. किशन लेले नाव आहे माझं. नर्वस झाले रे थोडं. हे जाऊ दे, तुझा सगळा नर्वसनेस काढतो बाहेर. तुम्ही कवळी कुठल्या ब्रँडची वापरता? शीतळे ब्रँड. अगं बाई, शीतळ्यांची कवळी वापरता होय तुम्ही? अरे वा, म्हणजे 1 ते 4 थोबाड बंद ठेवलं की झालं. यू हॅव अ व्हेरी गुड सेक्स. आजोबा अरे व्हेरी गुड सेन्स ऑफ ह्युमर. व्हेरी गुड. बरं का मी ना शीतळांची नाही वापरत कवळी हल्ली हो. त्याची क्वालिटी एवढी चांगली नसते. पालकची भाजी बिजी खाल्ली की अडकते हो त्याच्यात. आणि बीट खाल्लं ना की त्याचं डाग निघत नाही. ऍसिड टाकलं तरी डाग निघत नाही जाऊ त्याचे. बघू. अरे लग्न व्हायचं. आजोबा कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे ना, मग तसे प्रश्न विचारणार आहे. विचारतो. हा बरं, नाव काय तुझं? आमचं कांदा पोह्याचा कार्यक्रम आहे. तुझा उपमा का शिजवतोस मध्ये? बरं का मला एक सांगा, तुमचं ते हे कसं आहे हो? आता काय वयोमानानुसार ऐकून तरी घ्या, बोलून तरी घ्या. हे नर्वस झाले थोडी. आधी बोलून तरी द्या. काय विचारतोय मी तुम्हाला, आधीच उत्तर देतो तुम्ही. तुमचं ते हे कसं आहे? हिग्लोबोम काय तुमचं ते हिग्लोबोम काय विचार? रक्तात काय असतं आपल्या? ते गुरमी नाही हो. चरबी नाही हो. मांस नाही. खास ते खाल्ल्यामुळे काय वाढतं मला सांगा तुम्ही? हिमोग्लोबिन. असं म्हणा ना. हिमलोग्लोबिन. काय ते हिमलोग्लोबिन किती आहे तुमचं? माझं 10 आहे. तुमचं? काय म्हणताय? माझं पण 10 आहे. अरे वा, जुळतंय आपलं. व्हायचं अजून लग्न. बरं ठीक आहे. BP किती? ब्लड प्रेशर ना खालचं माझं 90 आहे आणि सनी लिओनीला बघितल्यावर 250. तुम्ही फारच हे आहात. हे म्हणजे कसे? फारच हे आहात तुम्ही. खरं? बरं झालं तरुणपणी मी भेटले नाही तुम्हाला. काय हो? सनी लिओनी आसपास पण नव्हती माझ्या कुठे. काय सांगताय काय तुम्ही? हो, तेव्हा तुमच्यासारखे बरेच लेले मेले. मग मी तिकडे असायला होतो. काय होतंय? काय मांड्यांना मसाज करताय? नाही हो, मेंदूची ऑर्डर घेत नाही अवयवल्ली. काय गुडघे दुखतात का हो तुमचे? हो खूप दुखतात हो रात्रीचे. मग काय उपाय बिपाय करताय की नाही असं विचारते मी. तू काय लगेच डोळे भटारतोय? नाही पेन किलरचे औषध वगैरे घेतो मी. घेतल्यानंतर मी काही करू
शकतो. काही करू शकतो. व्हिटॅमिन बीच्या गोळ्या काही चालू आहेत की नाही? चालू आहेत ना थोड्या, 2-2 गोळ्या चालू आहेत माझ्या दिवसाच्या. त्याला म्हणजे आठवड्यात एक स्ट्रीप जरी घेतली तरी दोघांचंही काम होतंय म्हणायचं. अरे जुळतंय म्हणजे आपलं. काय चाललंय? हा काय चाललंय? कांदे पोह्यांचा कार्यक्रम आहे ना? हॅलो डॉक्टर कार्यक्रम आहे का? अगं आजी, एक म्हातारा मुलगा तुला बघायला आलेला आहे की नाही, मग तसे प्रश्न विचारणार. हा ना आजोबा, मी तुम्हाला काल सांगितले होते ते प्रश्न विचारणार. मला माझ्या मताप्रमाणे प्रश्न विचारू दे. या आधीचं लग्न माझ्या पसंतीप्रमाणे झालं नाही ग. आई वडिलांनी सांगितलं या मुलीशी कर, मी केलं. आता माझ्या ह्याच्या पुढच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला पाहिजे तेच मी प्रश्न विचारणार, सांगून ठेवतो तुला. ओके ओके ओके. हे मला बरं मी काय म्हणतो, माझा थोडासा प्रॉब्लेम आहे बरं का. रात्री मला ना 3-4 वेळेला बाथरूमला उठावं लागतं. मी दिवा लावतो, तर मी दिवा लावला तर तुमची झोप पडत नाही ना होणार. तुम्हाला चालेल का मला सांगा रात्रीचं? हो नाही, मला नाही चालत. मला रात्रीचा प्रकाश चालत नाही आणि रात्रीचे दिवे लावलेले मला आवडत नाही. तसं असेल तर मग हे लग्न होणं कठीण आहे. आपण जाऊया आता. आजोबा, अरे हे काही कारण आहे का लग्न मोडायचं? मला रात्री तर 3-4 वेळा जावं लागतं. हिची झोप मोड होईल म्हणून मी काय सूर्याची वाट बघत बसत बघायचो का? नाही करू शकत. हो, आणि पावसाळ्यात तर 3-3 महिने सूर्य दिसत नाही. मग यांचे तर काय बोलताय? माझ्याकडनं नाही होत रात्री. ऐका, मी काय म्हणते, नाही होत सांगतो ना, तुमची झोप मोड होणार. शांत व्हा, शांत व्हा. आपण मार्ग काढू ना. हो, काय मार्ग? मी रात्रीचा काळा गॉगल लावून झोपत जाईन. लावा काय दिवे लावायचे ते. वा 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 वा. तुम्हाला खरं सांगू का, आता सुवर्ण मध्य काढणारीच बायको मला हवी होती बरं का. मला तुम्ही आवडलं, तुम्ही खूप मला बरं का. अजून काय काय येतं तुम्हाला? अजून बरंच काय काय येतं. तुम्हाला सांगते, ज्येष्ठ नागरिकांच्या साहित्य संमेलनात ना एकदा मी फॅशन शो सुद्धा केला. फॅशन शो केला होता. गाणं सुद्धा म्हटलं होतं. दाखव 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 कर दाखवा. मुझे छोड़ना ना, दूर ही रहना, बरी हूँ मैं, मुझे न छूना. काय झालं? आवडलं नाही? अगं ढाढाढांग काय करतेस? ढाढाढांग काय करतेस? त्यांनी ढाढाढांगावर केलं ना. मला खूप आवडलं तुमचा डान्स बरं का. थँक्यू थँक्यू. मी काय म्हणतो, तुमचा चष्म्याचा नंबर किती मला सांगा. हो, मला ते जरा मोतबिंदू झालाय. मोठं काय झालं? मोतीबिंदी मोतीबिंदी तिला ना मोती बिंदू झाला. मोतीबिंदू झाला ना. मोठे हरकत नाही. मी काय म्हणतो, मला हा आजार आहे. मला सांगा एकदा मला छातीत धडधड. सॉरी पण अरे हे काय चाललंय? कांदे पोह्याचा कार्यक्रम आहे, तसे प्रश्न विचारा ना. कुठे फिरायला जायला आवडेल, कुठली फिल्म आवडते, कुठला हिरो आवडतो, असं काहीतरी विचारा नाही का? हा, मस्त पैकी आधी तुमच्या आवडीनिवडींचे सगळे प्रश्न चालले होते. हे मध्येच परत आजारपणावर कुठून आला? नाही ते काय. आता ती एकच गोष्ट शिल्लक आहे रे, जी आम्हाला मरेपर्यंत साथ देईल. मला सांगा बाळांनो, आपण एका शहरात राहतो. किती वेळा रे तू तुझ्या आई वडिलांना मला भेटायला घेऊन आलास या घरी? सांग ना. हा, मदर्स डेला इथे येऊन केक कापण्यापेक्षा माझा मुलगा जर माझ्या या घरी येऊन दर शनिवारी माझ्या डोक्याला तेल लावायला आला असता ना, तर मला जास्त आनंद झाला असता. काय अपेक्षा आहेत रे या म्हातारीच्या तुमच्याकडनं? सांगा ना. आ, खूप खस्ता खाल्ल्या रे, खूप कष्ट केले, मुलांची लग्न केली, संसार त्यांचे फुलवून दिले, नातवाला मोठं केलं. आताशा थोडं थांबावं असं वाटतंय. पूजा बेटा, कसं असतं, आमच्या आजारांना ऍडजस्ट करणाराच जोडीदार आता आम्हाला हवाय बाळा. तू तुझ्या आई वडिलांबरोबर म्हणजे माझ्या मुलाबरोबर, सुनेबरोबर या लंडनला राहतेस. तुम्हाला सुट्टी लागली की तुम्ही इथे येता. तुमच्यासाठी आपलं इथलं घर म्हणजे आता मामाचा गाव झालंय बाळा. मी माझ्या मुलाला फार वर्षापूर्वी सांगितलं होतं की खूप शिक,
फार मोठा हो, तो खरंच खूप शिकला, बापापेक्षा मोठा झाला. माझी खूप काळजी घेतो बरं का, तो खूप काळजी घेतो. पण फक्त पैसे पाठवून काम होत नाहीत ग. आताशा ना मला थोडस घाबरायला होतं. गोष्टी आठवत नाहीत मला, साध्या गोळ्या घ्यायला सुद्धा मला आठवत नाहीत. गोळ्या घ्या गोळ्या घ्या असं कोणीतरी माझ्या मागे लागणार जोडीदार मला हवाय बाळा. मी गाढ झोपलेलं असताना माझ्या अंगावर पांघरून टाकणार एक जोडीदार हवाय मला बाळा. आणि झोपलेला असताना माझा श्वास सुरू आहे ना हे बघणारा जोडीदार हवाय मला बाळा. सॉरी आजोबा. चला चला आता बरं का, यमाने मुहूर्त साधण्याच्या आत आपल्याला लग्नाचा मुहूर्त साधायला हवा. कसे मी काय म्हणतो, लग्न झालं ना की आमच्या घराच्या समोर एक मस्त जॉगिंग ट्रॅक आहे. तिकडे सकाळी जात जाऊन आपण तिकडे सकाळी मस्त जाऊन जॉगिंग करू. काय म्हणतो, मला आवडेल. आणि तिकडे एक लाफ्टर क्लब सुद्धा आहे बरं का, ते शिकवतात ना. ते शिकवतात ना, तिकडे जाऊन आपण हसायला सुद्धा शिकू. कसं आहे, हसण्याने आयुष्य एकदम असं सुरळीत राहतं, आनंदी होतं नाही का. मला नाही लग्न करायचं तुमच्याशी. काय झालं, या अशा कृत्रिम लाफ्टर क्लबचा आधार घ्यायचा म्हणताय, मला नाही आवडणार. तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंय ना, मग दर गुरुवार शुक्रवार रात्री 9:30 वाजता कॉमेडीची बुलेट ट्रेन बघा, मगच तुमच्याशी लग्न करेन मी. मान्य आहे का बोला? मान्य आहे का तुम्हाला? मान्य मान्य. तुम्ही बघता का? बघतो, त्याच्यावर चाललंय दुसरं काही सुरू नाहीये. म्हणजे जुळतंय आपलं. एक मिनिट, आता ऑफिशियली लग्न ठरलंय आमचं. वा 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 वा, लाजवाब. तुम्ही सगळ्यांनी मिळून केलात कल्ला. वा. तुम्ही सगळ्यांनी मिळून केलात कल्ला. नम्रताने समीरला कच्चा खाल्ला, कच्चा खाल्ला, कच्चा खाल्ला. वा 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 वा. सम्या, एक मिनिट, हे ना चांगला परफॉर्मन्स झाल्यावर हे असं का बोलतो हा? नाही म्हणजे मला सांग सगळ्यांचा, नाही सगळ्यांचा वाटा आहे याच्यात. चिडला तो, चिडला. मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यांची तारीफ करा. पुढची कविता अर्धवट आहे. कविता पूर्ण झाली. समीरने एकट्याने परफॉर्मन्स नेला ओढून. समीरने एकट्याने परफॉर्मन्स नेला ओढून. पॅडी पूजा, अरे शिका काही त्याच्याकडून, शिका काही त्याच्याकडून, शिका काही त्याच्याकडून. शिका काही. अरे आमचं कौतुक करतोस की टीका करतोस आमच्यावर? आम्ही सगळ्यांनी मिळून परफॉर्मन्स केलाय. आहे कोण हा आपल्याला शिकवणार? नाही पण माझ्या कवितेत तुम्हाला स्थान मिळालं म्हणजे किती अहोभाग्य आहे तुमचं. अर्थच नाही याला. हा कोण आहे आपल्याला शिकवणारा? मगाचपासून आल्यापासून शिवाय देतोय तो. संपला आता. खबरदार, खबरदार. एक पाऊल जरी पुढे पडलात ना तरी माझ्याशी गाठ आहे. थँक्यू. सांगून ठेवते, एकट्याने मारायचं नाही, सगळ्यांनी मिळून झोडायला. बापरे, यांचा कल्ला असाच चालू राहणार आहे. आपण एक काम करूया, आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठे जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. मंडळी, 2 राजांमध्ये तह होताना आपण अनेकदा वाचलेलं आहे. शाळेमध्ये अनेक धडे आपण वाचलेले आहेत. पण हा तह प्रत्यक्षात घडताना आता आपण इथे पाहणार आहोत. ओ महाराज, मला अजून पत्ते ओपन तर करू दे. हे घ्या, 3 एक्के. मी जिंकलीये. चाला, राणीच्या भरोश्यावर काहीच करायला नको रे. असं काय बोलताय? काय झालं? अहो, आणि महाराज तुम्ही आता युद्धभूमीवर असा लागला होता, इथे माझ्यावर पत्ते काय खेळत बसलाय? तू नको मला शिकू कुठं बसायचं काय करायचं. तिकडे सेनापतीला पाठवलं युद्ध जिंकायला, तो तिकडे जिंकत असणार. तू कसं टेन्शन घेता? चाल रे तुझे बाय, चाल. तुला 10 काढा साधे.
महाराज कुठे खपले होते हो तुम्ही? जायला कुठे जाणार? इकडे नाही राणी सरकार, तुम्हाला सांगतो मी तिथे रणांगणावर जीवाची बाजी लावून लढत होतो आणि हा माणूस आहे ना रणांगणाच्या तिथे फिरतं शौचालय, त्या शौचालयामध्ये बसून हा माणूस क्लिपा पाहत होता. अरे तुझ्या मनातल्या किल्पा मी नव्हतो बघत होतो. मी किल्पा म्हणजे युद्धभूमीतला किल्पा बघत होतो. काय झालं आपल्या जिकडे युद्ध चालू आहे ना तिकडे कुठे रेंजच नाही. मग मी रेंज शोधत शोधत बाथरूम कडे गेलो. बाथरूम मध्ये बदला कडक रेंज, तिकडे 3 किल्पा बघितले. कडक रेंज. तिथल्या 3 किल्पा बघितल्यावर माझं नेट पॅक संपलं. मग बोलला आता इकडे फुकट टाइमपास करून काय फायदा, म्हणून ताबडतोब मी घरी आलो ना रे. ह्यांचा नेहमीच जाऊ दे. मला सांगा युद्धाची काय खबर बात आहे? राणी सरकार आपण जिंकलो. वसाऱ्याची माझी महाराणी आहे. तू कुठे मिठी मारतो? काय मारायची मिठी मार ना, मार. नको नको मिठी ना अशी वरून तुमची. मी तुम्हाला सांगतो हा जो आहे ना हा हरलेला राजा आहे आणि याला ताची बोलणे करायला आणलं इथे. ये रे बालिक रे बस बस बस. काय झालं? मागून घ्या त्यांच्याकडून, मागून घ्या त्यांच्याकडून. काय फालतुगिरी चालली तुझी? बाई माणसांनी घरात बसायचं, फालतुगिरीत लक्ष द्यायचं. कळलं? काय चाललंय काय चाललंय? माझी राणी आहे ती रडते, मी समजावणार. तुला काय पुलका आलाय? तुला अक्कल आहे का? ये ग मग चल चल. असू दे असू दे. यो हारलेला राजा आहे, कशात तरी त्याला समाधान नको? इकडे म्हणजे सांत्वना पुरतोचा वासारी आहे ना डायरेक्ट तिकडची. कारण तू हारलेला राजा आहे. माझं डोसकं फरक तर तुला मारलेला राजा करीन. नाही सॉरी. मी तुम्हाला सांगतो आपण त्याची बोलणी करू. याच्याकडे किल्ले सोडा प्लीज. मग ते सगळे सोडा, कशाला टेन्शन घेता? सोडा म्हणजे तसे सोडा नाही हो, 14, 15, 16 तसे सोडा किल्ले. ते किल्ले लिहून घ्या याच्याकडून. ताबडतोब लिहून घ्या महाराज. मी तर ताबडतोब द्यायला तयार आहे. मला नकोच तो किल्ल्याचा ताण. अरे मी तर एक किल्ले विकणार होतो, उगाच युद्ध केलं तुम्ही. इकडे बसरी काय आवरे काय फ्रस्ट्रेशन किल्ल्याचं काय झालं मला सांग ना. काय सांगू महाराज तुम्हाला? 16 किल्ले आहे पण ते किल्ल्याची डागडुजी करता करता सगळी संपत्ती संपून चालली महाराज माझी. या किल्ल्याचा कडा नीट कराव तर त्या किल्ल्याची भिंत कोसळती, त्या किल्ल्याची भिंत नीट कराव तर इकडचा भुयारी मार्ग बंद होतो. मी तर परेशान झालोय महाराज. सफाई कामगार बी ते किल्ल्याचे मला पगार वाढ मागत येत. पगार वाढ नाही दिली तर 4-4 दिवस किल्ले झाडत नाही महाराज. त्यांची देखरेख करता करता नाकी 9 आले. तुम्ही किल्ले घ्या, फक्त एक काम करा. माझी फॅमिली कधी टूरला आली ना किल्ल्यावर, फॅमिलीला घेऊन आलो ना, तेवढं आम्हाला फक्त सोयीपूर्वा तिथं बुवा. तुम्ही किल्ले तुम्हाला राहू द्या, मला काही नको. किल्ले घ्या तुम्ही घ्या. मोठा शाना म्हणजे ते किल्ले आपण घ्यायचे नाही, ह्याच्या फॅमिलीला मजा करायला तिकडे पाठवायचं. वसारे आमच्याकडचे किल्ले तू घे. आम्ही कधी टुरिस्ट तिकडे टूरवर आलो तर तू आमची सोय करायची. कळलं काय वसारे? कशी तुमची आज्ञा महाराज. द्या मग लिहून तुमचे किल्ले मला, नंतर जाताना. ठीक आहे. इथे 7 किल्ले नाव करून टाक म्हणजे टूरला टेन्शन नाही आपलं. काय हो सपाट पावल्या, आपले किल्ले कुठे देतो रे? अरे वसारे तुला कळत नाही का तू कोण आहेस? सेनापती आहे ना तू. आमच्यामध्ये तोंड खुपसू नको, शांत उभं राहायचं. कळलं? अरे काय किल्ले सुद्धा गेले हातातून. अहो हत्ती तरी घ्या त्यांच्याकडून. हत्ती हत्ती बस बस इकडे बस बस हत्ती 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 ना म्हणा जाम आवडतं. म्हणजे लहानपणापासून ना मी अंबरीत बसून आहे ना आता टक 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 करत जाम आवडतं हत्ती. हत्तीच्या अंबारीत बसून टुक टुक करत होते. नाही करू शकता तुम्ही. तुम्ही जिंकलेले राजे. तुम्ही घ्या ना घ्या. तुम्ही घ्या माझे सगळे 70च्या 70 हत्ती घ्या. नंतरची जिम्मेदारी आपली नाही रे भाऊ. हा ते आम्ही बघून घेऊ. तू सगळे हत्ती देऊन टाका आम्हाला. ए वसारे सेनापती काय फालतूगिरी आहे? एक रे काय महाराज? नंतरची जिम्मेदारी काय फालतूगिरी चालली तुझी? हे काय लफरेमाना जर आधी कळलं ते नंतरची जिम्मेदारी काय? ते आता महाराज तुमच्यापासून काय लपवा बाबा. माझे हत्ती लय मोक्कर येत आणि लय बेक्कर येत. काय झालं माग आहे ना झुंजीमध्ये हत्तींना दारू पाजली होती आम्ही. त्याच्यानंतर सगळे हत्ती बेवडे झाले हो आमचे महाराज.
दारूशिवाय जमतच नाही. 6 वाजले की हातपाय थरथर करायला लागतात. हा आम्ही युद्ध कशामुळे हारलो महाराज? कसं म्हणलं? संध्याकाळपर्यंत बरोबर कोऑपरेट करत होते हत्ती. 6 वाजले आणि हातपाय थरथर करायला लागले. उलटे फिरले मोनाबार मध्ये घुसले सगळे. असं लफडं झालं. म्हणून म्हटलं तुम्ही हत्ती घ्याच महाराज. नकोच मला ताण. नाही तुम्ही घ्या. नाही घ्या महाराज. अरे नको. नाही हत्ती घ्यावं लागतं तुम्हाला. नको बोलतो ना. कळत कसं ना? विचार इकडे मांजा पियाची वांदे आहेत. हत्तीला कुठे प्यायला देऊ? आणि समजा हत्ती आणि मी एकत्र प्यायला कसं वाटेल ते? बरं नाही दिसणार ना. हत्ती नको. हत्ती हत्ती पण गेले आपल्या हातून. प्राणाची बाजी लावून लढलो आम्ही आणि हत्ती काय आलं तर दतुरा. ए बासारे तू नको बोलू. मध्ये मध्ये सांगितलं ना. कोण आहेस तू? सेनापती. शानपती करू नको. महाराज या सेनापतींना माहिती का सगळेच्या सगळे सैनिक मारून टाकले आमचे. काय बोलतो? 40,000 सैनिक होते महाराज. एक सुद्धा उरला नाही. औषधाला उरला नाही एक सैनिक. अरे हे फालतूगिरी काय करत? 40,000 मारायची काही गरज होती? थोडं मारायचं आपल्या औषधापुरतं आवरा. यांनी इतके माझे सैनिक मारून टाकले ना. दरबारात ललकारी द्यायला सुद्धा माणूस नाही आता माझ्या. काय सांगू तुम्हाला महाराज? झालं हे फालतू. राजाला ललकारी नाही म्हणजे कवरं टेन्शन आहे. सेनापती सकाळ सकाळ तिकडे जायचं तिकडे ललकारी द्यायचं आणि मग इकडे यायचं. प्राणाची बाजी लावून लढलोय मी सेनापती आहे ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ. मी स्वतः तुमच्याकडे येतो. महाराज काय चाललंय तुमचं? तुम्ही महाराज आहात. महाराज मला जर कळलं असतं ना की तुम्ही असे धंदे करणार आहे युद्धाच्या तिथून तुम्हाला पडून जाऊन दिलं नसतं. मी तिकडेच मुंडकं उडवलं असतं आणि तुम्हाला शहीद म्हणून घोषित केलं असतं. तुमच्याकडे सेनापती म्हणून काम करण्यापेक्षा आहे ना मी टोल नाक्यावर तो दांडा असतो ना तो उभा आडवा करायचं काम करेन. घोडे तरी मागा नाही ह्यांच्याकडून. हा हे बस इकडे 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 बस बस बस. हा बसतो. म्हणजे काय झाले? सांभाळून बसा. नाही आवडी सगळे झाले. ते घोडे देऊन टाकणार रे. नाही महाराज प्लीज तेवढं सोडून बोला. तुमचं सगळं ऐकलं मी आतापर्यंत. किल्ल्याचं ऐकलं, हत्तीचं ऐकलं, सगळं ऐकलं. घोडे मला मागू नका. मी घोडे देणार नाही. घोडे पाहिजे आम्हाला. नाही अजिबात नाही महाराज. आलं उभं खाली मारे. महाराज ऐकून घ्या. काय झालं? मी घोडे देऊ शकत नाही महाराज. कारण ते युद्धाचे घोडे नाही आहेत. युद्धाचे घोडे नाही ते नाचणारे घोडे आहेत महाराज. नाचणारे पण घोडे असतात. मी स्वतः ट्रेनिंग दिलंय त्यांना. माझे घोडे घेऊन मी तुमच्या बड्डेला येणार. तुमच्या समोर असं प्रेझेंटेशन देणार. तुमचा बर्थडे सेलिब्रेट करणार. माझे घोडे तुमच्या सोबत पार्टी करणार महाराज. एवढी संधी मला द्या महाराज आणि माझ्या घोड्यांना संधी द्या महाराज. माझे घोडे मागू नका महाराज. मला तुमची बर्थडे पार्टी सेलिब्रेट करायची महाराज. तुमच्या पाया पडतो. ज्यादा राजा असा होता असा ज्याला बसाऱ्या सेनापती यो माणूस हारलेला राजा आहे बघ. तो माझा बर्थडे सेलिब्रेट करतो ना. वासाऱ्या कधी चॉकलेट तरी दिलंच ना. महाराज सगळे कागदपत्रावर सह्या करून पाठवून द्या. मी निघू का पुढे? काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. जा सगळे तुम्हाला जे आम्ही बोलले ते सगळे व्यवस्थित होणार आहे. सगळे व्यवस्थित लिहून देतो. ओके महाराज धन्यवाद. येतो राणी सरकार येतो. महाराज काय झालं? आपण युद्ध जिंकलो का हारलो? आपण जिंकलो. नाही सेनापती आपण युद्ध नेहमी जिंकतोच. आपण तहामध्ये हारतो. अरुण कदमांवर मला एक कविता सुचलीये. चंद्रावर असले जरी डाग तरी तो मला भावतो. चंद्रावर असले जरी डाग तरी तो मला भावतो. अरुण कदम कसाही असला तरी तो मला आवडतो. तरी तो मला आवडतो. तरी तो मला आवडतो. अरे वासाऱ्या कव्या मी कसाही तुला आवडतो ना. पण मी तू म्हणतो तसं नाही. मी कसाही आहे तुला मी आता कापतच. बरोबर आहे. मला असं वाटतं की यांची सुद्धा इच्छा प्रबळ आहे त्यांना मारण्याची. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. त्यांना एक संधी देऊया. कुठेही जाऊ नका. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे. मी जरा सगळेजण थांबा. कारण आता ना इथे मी जिची खूप दिवस वाट बघत होते अशी एक छोटीशी गोंडस गोजिरी इनोसेंट आपल्या सगळ्यांची लाडकी कोणाला कधी त्रास न देणारी अशी पार्वती येते.
अहो काय विसर्जनाची मिरवणूक बघायला गेला होतात ना? हे काय कुणाला घेऊन आलात बरोबर? अगं हो, मिरवणूकच बघायला गेलो होतो. काय समाजून पण झालं काय, ती विसर्जनाची इतर ही एकटी अशी रडत होती. तिची आई बाबा हिला सापडत नव्हते ना. नाही हो हो बाबा, मला सगळं माहितीये. मी हो, तर मी पण ओरडत होतो, आई बाबा कुठे एवढ्या गर्दीत सापडणार कुठं, काय समजले. तर काय झालं, मग मी म्हटलं हिला पोलिसांच्या ताब्यात नेऊन देऊया. नाही बाबा, नाही पोलिसांच्या ताब्यात देत. अगं कळत कसं नाही. बघ आपण काय करूया, हिला आता जर इथं रमू दे. मग हळूच आपण पोलिसांना फोन करू, मग हिच्या घरी आपण पाठवू तिला. तरी पण आजकालचे दिवस काय चांगले आहेत का? पोरी बाईची जात कशाला आणायचं तुम्ही? तुम्हाला तर ना काही कळतच नाही. काकू चिल्ली नाही ग, नाही बच्चा मी तुझ्यावर नाही चिडले. ये बस काय खाणार तू? बिस्किट खाणार? बिस्किट किती खाणार? 25. बरोबर, आता आहेत तेवढे देते, बघ देते नंतर 25. किती 25 खात्या पित्या घरची आहे. आणि ते काकू त्या बिस्किट आणते बाबू. ते बिस्किट दे तिला, खाऊ दे. शाबास, खा. बच्चा नाव काय तुझं? नाव ना पवती. पावती. काय पण आई वडील एक एक नावं ठेवतात. आणि पावती कसली? अख्खं बिलबुक आहे हे. माझं ना पवती नाही, पवती आहे. पावतीच्या बाला, पायात बाला, कशाचा आवाज तळलेला झाला, गणपती माझ्या नाचत आला. पार्वती नाव आहे का? पार्वती. बस. आईचं नाव काय? मम्मी. नाही तसं नाही ग, आईला काहीतरी असं वेगळं नाव असेल का? नाही मी माझ्या आईला मम्मीच म्हणते. हो पार्वतीच्या बाला, मला सांग एक गोष्ट सांग, तुझ्या बाबांचं नाव काय? आई आहे ना बाबाला मसोबा म्हणते, आणि आजी आहे ना बाबाला बायकोचा बैल म्हणते, आणि शेजारचे बाजारचे बाबाला ना याड्या प्याड्या बोलतात. आणि ऑफिस मधले सगळे लोक बोलतात ह्याच्याला शलकीतच आहे. आणि मी माझ्या पप्पाला माझा पप्पा असे बोलते. अगं पण पप्पा हे नाव नसतं, पप्पाला काहीतरी नाव असेल का? नाही पप्पाचे. पप्पाच म्हणतात. आले पार्वतीच्या बाला, वा वा वा. हिला काहीच माहिती नाही. अहो तिला काहीच माहित नाही, ती हरवली आहे हे सुद्धा माहित नाहीये तिला. काकू मी हलवले. काकू मी हलवले. अरे बापले मी हलवले. अरे बापले मी हलवले. काका मी हलवले. तू हरवले पण मला हलवले. बापले मी नाही का? हो मला माहिती आहे. हो आता काय? अगं बाई, काय आठवलं? काय झालं? काय हे आठवलं तुला? नाही पप्पा म्हणाला होता जर तू हलवलीस आणि कुणाला जर तू सापडलीस तर तुझ्या खिशातली चिठ्ठी दे. चिठ्ठी आहे तुझ्या खिशात? चिठ्ठी दे बाई. बरं झालं चिठ्ठी दिली. हा बरं झालं. असंच पाहिजे. हे काय? हे पप्पाने लिहून पाठवलं? मागे बघ ना, मागे लिहिलेलं आहे. कर्म माझं. हे बघ काय लिहिलंय? काय आहे? माझा नंबर हवा असेल तर तो मुलीच्या फ्रॉकच्या खिशात मिळेल. अच्छा दुसऱ्या खिशात पण कागद आहे, जे नंबरचा कागद आहे, म्हणजे तो फोन करताय. दे बघ बघू काय तो बघू दे. सापडला. कसं फसवलं? हे काय नंबर कुठे आहे? मागे
मागे. अच्छा नंबर मागे आहे काय? हे काम कर थांब जरा. फोन लावतो पहिला फोन लावतो. 98693711. हॅलो हॅलो हॅलो. रिंग वाजायच्या तो हॅलो कसं काय झालं माझ्या? उचला. हॅलो हॅलो. अरे बरं झालं तुम्ही भेटले वाय. तुमची पोरगी आहे ना? हो आहे पोरगी आहे माझी. तुमच्याकडे जाऊ. माझ्या इथं घरात आहे तुमची पोरगी. अरे सापडली का तुम्हाला? सापडली अरे इतक्यात सापडली का तुम्हाला? बरं. इतक्यात म्हणजे? नाही काय झालं ते आता एक काम करा ते तुमच्याचकडे ठेवा तिला. मी येतो एक 2, 3, 4, 5 तासाने. 4-5 तास तरी तुम्ही न्यायला येणार आहो? हो. असं नका करू लवकर या ना. काय मलाही त्रास देईल असं वाटायला लागलं आता. कसं आहे ना मी आता ते गणपतीच्या रांगेत उभा आहे ना दर्शनाच्या. मी मेहरबानी करतो माझ्यावर. नाही मेहरबानी नाही काय आहे तर ते दर्शन झालं ना की मग येतो मी घ्यायला तिला. लवकर या. 4-5 तास हे बघा एक लक्षात घ्या. बघा तिची जर भाषा तुम्हाला कळली नाही ना तर तिच्या खिशामध्ये आम्ही काही चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत. तर ते काय बोलते ते त्याचा अर्थ त्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेला आहे. कळलं? अच्छा सगळी परिपूर्ण तयारी आहे. सगळी परिपूर्ण. बरं हॅलो ऐकून तर घ्या. लगेच फोन कट करू नको. माझा पत्ता लिहून घ्या. येणार कसं तुम्ही? अरे पत्ता म्हणजे काय पेन घेऊन फिरतो का इकडे मी? म्हणजे SMS कर आता. नंबर कळलाय ना तुला? हॅलो कट केला. काका मला VMMP काका मला VMMP. अरे म्हणजे काय? काका VMMP. हो काय नाही. काका VMMP बाबा चिठ्ठी काढ त्याच्यात सगळं लिहून पाठवलं. नाही त्याच्यात नाही आता. अरे वा VMMP. हा थांब. आता भोगा. हे काय हे असं VMMP? नाही मागे बघ ना मागे बघ. अच्छा इकडे लिहिलं गेलं. अच्छा खाली दिलेले साहित्य हा प्रायव्हेट शब्दकोश आहे. VMMPT चा अर्थ विसर्जन मिरवणुकीत मज्जा पाहिजे तेवढं. VMMPT बाबा VMMPT. मला जायचं VMMPT ते. हो बाबा आता नाही जाता येणार. आता तुला माहिती आहे ना. नाही मला जायचं VMMPT मध्ये. मला जायचं. हो बाळा नाही जाता येणार. हे बघ बच्चा काय आहे तिकडे बाहेर खूप गर्दी आहे ना. अय्या आता तू हरवली असती. बापले. मग आपण घरातच बसून बघू. बघू विसर्जन. टीव्हीवर नको मज्जा येत नाही. काका आपण घरातच विसर्जन करू. घरात कसं काय विसर्जन करणार? काका आपण तुझंच विसर्जन करू. काढून सांगून ठेवतोय. माझं काय विसर्जन करूया? मोठी लाडात वाढलेली असता अशी कानफळत मारी ना फेकीन तुला. बाग सांगून ठेवतो तुला. उगाच माझ्या डोक्यात जाऊ नको. मागात पासून सगळे लाड बघतोय. काय काका तू चिल्ला. नाही बेटा नाही. अगं नाही पार्वतीच्या बाला नाही. अरे नाही VMMP काय म्हणतेस? काकू जा ना. पाठ कशाला हवा हिला? जा ना नाही तर चालेल तुला. पण जा लवकर घेऊन दे. कशाला पाठ हवाय तुला? आता काका तू पाटावर बसायचं. मग मी तुला हळदी कुंकू लावणार. फुलं वाहणार आणि मग तुझं विसर्जन करणार. बाई नाही तसं नाही. असं कसं विसर्जन करणार तू माझं? असेच करतात गणपतीचं विसर्जन. पाटावर बस. नाही असं पाटावर बस. नाही बोलू ना. काका पाटावर बस. चालेल आता काय उगाच घेऊन आलो. काका पाटावर बसला. आम्ही सगळ्यांनी पाहिला. आता गणपतीला हळदी कुंकू व्हायचं. आता फुलं व्हायची. झालं आता. सुख करता दुःख करता काका तुम्ही वारतात. कसली वार्ता? अशी दिसतं ना. झाली आरती झाली. आता गणपती बाप्पाचं विसर्जन. 1 2 3 4 काकाचा जय जयकार. काका तिकडून उचललं का? पडतील
कसं विसर्जन करायचं काही नको काकाचं विसर्जन जा. काय लागलं बिगलं का? कुठलं काय? आहात ना जिवंत पाहिजे तेवढे? उठा 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 बोलला तरी मी तुम्हाला म्हटलं होतं कशाला ही ब्यात आणायची. बियात काय करते? करायला गेला समाजसेवा अंगाशी आलंय बघ ती झोपली झोपली ती. म्हणजे आम्हाला एवढा तारा देऊन हा कुंभकर्ण झोपला पण आम्हाला झाली. पार्वती पार्वती माझा बच्चा माझा पप्पा आला. पप्पा तुला एक पप्पा अरे माझ्याकडनं माझा पप्पा आला. बरायच ना बाळा? पप्पा पप्पा मी काकाचं विसर्जन केलं. हो का? केलंच ना विसर्जन? मग आता घरी जाऊन माझं नाही ना विसर्जन करणार परत? कलायचं काय तू बच्चा? असंच कलायचं. ए पप्पा पप्पा पण या वर्षीचा काका खूप चांगला आहे आणि विसर्जनासाठी खूप हलका आहे. या वर्षीचं काका म्हणजे का? हा म्हणजे आम्ही दरवर्षी असं करत असतो ना. काय दरवर्षी असं विसर्जनाला हिला कुठे कुठे पाठवत असतो. अच्छा. विसर्जनाच्या दिवशी. हो. आणि तुम्ही फिरत असता? हो नाही काय कसं आहे हिला आमच्या सोबत ठेवली ना तर आम्हाला ती विसर्जनाची मिरवणूक आहे ना ती एन्जॉय करता येत नाही ना. आणि तुम्हाला काय वाटलं ही रडणारी मुलगी तुम्हाला सापडली? अरे हट या रडणाऱ्या मुलीलाच सांगितलं आजच्या वर्षी ह्या काकांकडे जा म्हणून. यांच्यासारखा परफॉर्मन्स कोणी कधी करणार नाही. यांच्यासारखा परफॉर्मन्स कोणी कधी करणार नाही. अरे असं ग्रेट करणं तुमच्या बापालाही जमणार नाही. आता मला असं वाटतंय तुमचं एकही हाड शिल्लक राहणार नाही. हो 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 इकडे धुमश्चक्री सुरू होणार आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठेही जाऊ नका. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. आणि अर्थातच इथे वेळ झालेली आहे परीक्षकांचा निकाल ऐकण्याची. त्यासाठी मी राकेश यादव यांना मंचावरती आमंत्रित करते. हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे या मंचावरती. आणि आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की परीक्षक कुठल्या जोडीला मिळालंय. प्रसाद, संदीप, श्याम आणि नम्रता. कविवर्य मला जाऊ द्या ना घरी. आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या मनामध्ये कोणाचा परफॉर्मन्स भरलाय. इकडे एक शेवटची कविता सादर करतो. नाही हो आता सगळे खरंच बनवतील मला. प्लीज जाऊ द्या ना शेवटच्या दोन ओळी प्लीज प्लीज. पॅडी सर प्लीज. समीर सर प्लीज. पॅडी सर प्लीज. म्हणजे म्हणा कितीही असेल टेन्शन तरी मिळेल जीवाला चैन. कितीही असेल टेन्शन तरी मिळेल जीवाला चैन. सुपरहिट प्रोग्राम आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. वा वा वा. आणि कधी नव्हते झालेल्या या चांगल्या कवितेबरोबरच आपण हा भाग इकडे संपूयात. आपण भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन.